नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 100 महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न आणि त्यांची उत्तरे व सविस्तर स्पष्टीकरणे पाहणार आहोत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, वनरक्षक, आरोग्य विभाग, एमपीएससी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. व्हिडिओमधील प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक ऐका, उत्तर आधी स्वतः देण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर स्पष्टीकरण समजून घ्या. यामुळे तुमची तयारी अधिक भक्कम होईल. तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजचा 100 सामान्य ज्ञान प्रश्नाचा सराव संच. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे? तर पर्याय याच्यामध्ये बी हा पर्याय बरोबर आहे, 19. तर महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी 19 सदस्य निवडले जातात. प्रश्न क्रमांक 2. शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, कोयना. तर शिवसागर जलाशय कोयना धरणामुळे निर्माण झाला असून तो कोयना नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? तर कुठल्या ग्रहाला? पर्याय क्रमांक सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे, मंगळ. तर मंगळ ग्रहाचा रंग लालसर असल्याने त्याला काय म्हणतो आपण? लाल ग्रह म्हणतो. प्रश्न क्रमांक 4. चेरनोबिल वनऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, युक्रेन. तर चेरनोबिल अणुदुर्घटना 1986 मध्ये युक्रेनमध्ये घडली होती, त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे, पुणे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगरनंतर पुणे हा मोठा जिल्हा मानला जातो. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, नागपूर. तर नागपूर परिसरातील व्याघ्र प्रकल्पामुळे ते टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7. 2024 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी, राम सुतार. तर प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पुरंदर, पर्याय ए. तर पुरंदर किल्ला युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेला नाही. प्रश्न क्रमांक 9. एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, 1987. तर एलिफंटा लेण्यांना 1987 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हाँगकाँग. तर जगातील सर्वाधिक आयुर्मान असलेल्या प्रदेशामध्ये हाँगकाँग अग्रस्थानी आहे. प्रश्न क्रमांक 11. डॅश डॅश हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. तर कोण आहेत? त्याचे पर्याय क्रमांक डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे, श्री आलोक आराधे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराधे कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 12. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तराखंड. तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 13. बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राहीबाई पोपरे. तर स्थानिक बियाण्यांचे संवर्धन केल्यामुळे त्यांना बीज माता म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14. खालीपैकी कोणता खेळ पेले नावाशी संबंधित आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, फुटबॉल. तर पेले हे जगप्रसिद्ध ब्राझिलियन फुटबॉलपटू होते, त्यामुळे ते फुटबॉल खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 15. लहान मुलांवरील लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी अलीकडे कोणता कायदा अस्तित्वात आला? तर पर्याय क्रमांक सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे, लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण करणारा कायदा, म्हणजे 2012ला तो आला. तर त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? पॉक्सो ऍक्ट 2012. तर मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध संरक्षणासाठी हा कायदा करण्यात आला. क्रमांक 16. अध्यात्मासाठी पद्मश्री पुरस्कार 2019 कोणाला मिळाला? तर त्याचं बरोबर उत्तर आहे बंगारू आदिलगर. पर्याय क्रमांक डी, बंगारू आदिगलर हे त्याचे बरोबर उत्तर आहे. अध्यात्म क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पद्मश्री मिळाला होता. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिला तरंगता बाजार कोठे आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोलकाता. तर भारतातील पहिला तरंगता बाजार कोलकाता येथे सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 18. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? तर ऑप्शन दिलेले आहेत. तर पृथ्वीवरील महासागरांची हळूहळू थंडी, त्याच्यानंतर पृथ्वीवरील जमीन आणि महासागर हळूहळू गरम होत आहे. तर हे त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, पृथ्वीवरील जमीन आणि महासागर हळूहळू गरम होत आहे. तर जागतिक तापमान वाढण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 19. भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण होते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए, रवींद्रनाथ टागोर. तर 1913 मध्ये साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे हे पहिले भारतीय होते. प्रश्न क्रमांक 20. पैठणी साडी उत्पादनासाठी कोणते राज्य ओळखले जाते? तर आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र म्हणजे आपले राष्ट्र. पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. पैठणी साडी ही महाराष्ट्रातील पैठण येथील प्रसिद्ध हस्तकला आहे, त्यामुळे महाराष्ट्र हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर त्याचे बरोबर उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, पर्याय सी. तर 1928 मध्ये त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे, अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. प्रश्न क्रमांक 22. आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम कुठे आहे? तर यांचे आश्रम कुठे आहे? पर्याय बी, पवनार, वर्धा. तर आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम पवनार येथे आहे. प्रश्न क्रमांक 23. शिवरायांची राजधानी कोणती होती? तर आपल्या सर्वांना माहिती आहे शिवरायांची राजधानी आहे रायगड, पर्याय सी. तर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड होती. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर आपल्या सर्वांना माहिती आहे पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर पर्याय सी, सरोजिनी नायडू. तर त्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणजे उत्तर प्रदेश इथल्या होत्या. प्रश्न क्रमांक 25. भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949, म्हणजे सी हा पर्याय बरोबर आहे. तर भारतीय राज्यघटना संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली होती. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर आपल्या सर्वांना माहिती आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री झाले.
प्रश्न क्रमांक 27 रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर कुठल्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते? पर्याय ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे अजीवनसत्व. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा म्हणजेच काय नाईट ब्लाइंडनेस हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 28 पृथ्वीच्या पृष्ठलगत वातावरणाचा कोणता थर असतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे तपांबर. पर्याय बी म्हणजे ट्रोपोस्फियर. पृथ्वीच्या सर्वात जवळचा वातावरणीय थर म्हणजेच काय तपांबर आहे. हवामानातील बदल याच थरात घडतात. प्रश्न क्रमांक 29 विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? तर पर्याय सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे टंगस्टन. तर टंगस्टनचा वितळ बिंदू खूप जास्त असल्याने बल्बमध्ये त्याची तार वापरतात. प्रश्न क्रमांक 30 इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे रास बिहारी बोस. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना रास बिहारी बोस यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 31 जगात सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे पर्याय ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे गुकेश डोमाराजू. तर डी गुकेश हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे. प्रश्न क्रमांक 32 पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे? तर पर्याय ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे आकाशगंगा मिल्की वे गॅलेक्सी. प्रश्न क्रमांक 33 हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? तर हिराकूड धरण हे महानदीवर आहे. पर्याय सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे हिराकूड धरण ओडिशा राज्यात महानदीवर बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 34 नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे? तर त्याचं पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे वि वा शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिलेले आहे. तर त्यांना कुसुमाग्रज असे म्हणतात म्हणजेच वि वा शिरवाडकर यांनी नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. तर ज्ञानेश्वरी जे आपण म्हणतो त्याचं जुनं नाव काय होतं? भावार्थ दीपिका. प्रश्न क्रमांक 36 युरोप आणि आफ्रिका या दोन खंडाच्या दरम्यान कोणता समुद्र येतो? पर्याय सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे भूमध्य समुद्र. युरोप आणि आफ्रिका खंडादरम्यान भूमध्य समुद्र आहे. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सर्वात जास्त दिवस लागले किंवा सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती? तर पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे भारत. तर भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. प्रश्न क्रमांक 38 भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते त्यावेळेस. प्रश्न क्रमांक 39 वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? तर पर्याय सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 40 भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहेत? तर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 9 राज्ये. तर भारताच्या किनारपट्टीला कुठली कुठली 9 राज्य आहेत? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल ही 9 राज्ये लागून किनारपट्टीला आहेत. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहेत? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी 6. तर महाराष्ट्राच्या सीमेला गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा ही 6 राज्ये लागून आहेत. प्रश्न क्रमांक 42 पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी यवतमाळ. तर कापूस उत्पादनामुळे यवतमाळला पांढरा सोन्याचा जिल्हा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 43 विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होते? तर त्याचं पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे नागपूर करार 1953 साली झाला. त्यामुळे विधानसभेचे नागपूर अधिवेशन ह्या करारानुसार झालेले आहे. प्रश्न क्रमांक 44 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे उपराष्ट्रपती. तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 45 रिश्टर स्केलने काय मोजले जाते? तर त्याचं उत्तर आहे पर्याय सी भूकंप. तर रिश्टर स्केलचा वापर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 46 मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे हॉकी. मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 47 अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर अभिनव बिंद्रा पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे नेमबाजी शूटिंगसाठी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 48 एक अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी 746 वॅट म्हणजे एक हॉर्स पॉवर. प्रश्न क्रमांक 49 मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमध्ये येते? तर कुठल्या 2 देशांमध्ये येते? पर्याय डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे भारत व चीन या 2 देशांमध्ये मॅकमोहन रेषा दर्शवते. प्रश्न क्रमांक 50 सती प्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाज सुधारकाचा मोठा वाटा आहे? तर पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे राजा राममोहन रॉय. तर सती प्रथा बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी मोठा सामाजिक लढा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 51 एड्स हा रोग कशामुळे होतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी विषाणू. तर एड्स हा HIV विषाणूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 52 हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? तर व्हिटॅमिन पर्याय क्रमांक सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे व्हिटॅमिन डी याची हाडाच्या वाढीसाठी व कॅल्शियम शोषणासाठी आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 53 भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी कर्नाटक. तर भारतातील सर्वाधिक हत्ती कर्नाटक राज्यात आढळतात. प्रश्न क्रमांक 54 खालीलपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए चंद्रगुप्त मौर्य. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 55 इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे मधुमेह. तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह म्हणजेच डायबिटीस होतो. प्रश्न क्रमांक 56 मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी मज्जासंस्था. तर मादक पदार्थाचा सर्वाधिक परिणाम मज्जासंस्थेवर होतो. प्रश्न क्रमांक 57 शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए लहान मेंदू. तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू करतो. खालीपैकी प्रश्न क्रमांक 58 खालीपैकी चौदार तळे सत्याग्रह कुठे झाला? तर पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे महाड. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळे सत्याग्रह केला. प्रश्न क्रमांक 59 खालीपैकी मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? तर पर्याय डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे नॉर्वे. तर नॉर्वेमध्ये काही काळ मध्यरात्री ही सूर्य दिसतो.
प्रश्न क्रमांक 60, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, कराड. तर यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कराड येथे आहे. प्रश्न क्रमांक 61, झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर त्याचं पर्याय ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे खोडातील वार्षिक वलयांच्या संख्येवरून झाडाचे वय ठरवतात. प्रश्न क्रमांक 62, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? तर पर्याय सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे राळेगण सिंधी. प्रश्न क्रमांक 63, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर पर्याय डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे हिवताप. तर हिवताप किंवा आपण मलेरिया म्हणतो त्याला, डासामुळे पसरतो, त्यामुळे पाण्यामुळे नाही पसरत, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 64, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर पर्याय सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. तर संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो, पण सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश संसदेत होत नाही. प्रश्न क्रमांक 65, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे अहिल्यानगर. तर कळसुबाई शिखर हे अहिल्यानगर, पूर्वीचं नाव त्याचं काय होतं अहमदनगर, तर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी कोणते गाव कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या संगमावर आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर सी नरसोबाची वाडी. तर कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम नरसोबाची वाडी येथे आहे. प्रश्न क्रमांक 67, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी यमुना. तर यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 68, जीएसटीचा लॉंग फॉर्म काय आहे? तर पर्याय नंबर सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. प्रश्न क्रमांक 69, गोवळकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए तेलंगणा. तर गोवळकोंडा खान भारतातील तेलंगणा या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 70, महाराष्ट्रात करंडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नागपूर. तर उमरेड करंडला अभयारण्य नागपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 71, संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्कखोली असलेले पहिले राज्य कोणते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी केरळ. तर संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्कखोली असलेले पहिले राज्य आहे केरळ. प्रश्न क्रमांक 72, तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी धाराशिव. तर तुळजापूर हे धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 73, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए 21 मार्च. तर जागतिक वन दिवस 21 मार्च रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 74, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी राजा बडे. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राजा बडे यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 75, सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी. प्रश्न क्रमांक 76, लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे 366 दिवस असतात. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात, त्यामुळे वर्षात एकूण 366 दिवस होतात. प्रश्न क्रमांक 77, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए सरडा. सरड्याचे दोन्ही डोळे स्वतंत्रपणे फिरू शकतात, त्यामुळे तो एकाच वेळी दोन दिशांना पाहू शकतो. प्रश्न क्रमांक 78, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान डॅश डॅश इतके असते. तर किती असते? पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे 37 अंश सेल्सिअस हे निरोगी व्यक्तीचे सामान्य तापमान असते. प्रश्न क्रमांक 79, कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या कशावर अवलंबून असते? तर पर्याय क्रमांक ए हे त्याचे बरोबर उत्तर आहे वस्तुमानावर. वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल मुख्यतः त्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. वस्तुमान जास्त असेल तर अधिक बल लागते. प्रश्न क्रमांक 80, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पारा. तर पारा म्हणजे मर्क्युरी हा सामान्य तापमानाला द्रवरूप असलेला धातू आहे. प्रश्न क्रमांक 81, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? तर पर्याय कुठले दिले आहेत? अतिसार, विषम ज्वर आणि कावीळ हे सर्व म्हणजेच पर्याय डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर अतिसार, टायफॉइड आणि कावीळ हे तिन्ही रोग दूषित पाण्यामुळे पसरू शकतात. प्रश्न क्रमांक 82, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? पर्याय ए त्याचे बरोबर उत्तर आहे 0 अंश सेल्सिअस पाण्याचा गोठणबिंदू आहे. प्रश्न क्रमांक 83, सर्वसाधारणपणे मानवी हृदय प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात? तर त्याची किती स्पंदने होतात? पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे निरोगी प्रौढ व्यक्तीचे हृदय साधारणपणे प्रति मिनिट 72 वेळा स्पंदन करते, त्यामुळे पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84, डॅश डॅश हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. तर पर्याय डी हे त्याचे बरोबर उत्तर आहे ओ रक्तगट विशेषतः ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 85, बटाटा हे डॅश डॅश आहे. तर काय आहे? हे पर्याय सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे खोड. तर बटाटा हा जमिनीखाली वाढणारा परिवर्तित खोड मॉडिफाईड स्टेम आपण म्हणतो त्याला आहे. प्रश्न क्रमांक 86, डॅश डॅश हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर सी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 87, तंबाखूमध्ये डॅश डॅश हा विषारी द्रव्य असतो. तर कुठला आहे? पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे निकोटीन. तर तंबाखूमध्ये निकोटीन हे व्यसनकारक व विषारी रसायन असते. प्रश्न क्रमांक 88, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर बी 720 किलोमीटर. महाराष्ट्राला अंदाजे 720 किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 89, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखतात? तर आपल्या सर्वांना माहिती आहे पर्याय बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे सह्याद्री पर्वतरांग. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 90, डॅश डॅश यांना लोह पुरुष म्हणून संबोधले जाते. तर पर्याय सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. भारताच्या एकीकरणातील योगदानामुळे त्यांना लोह पुरुष म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 91, चंद्रयान 3 हे चंद्राच्या कोणत्या भागावर उतरले? तर त्याचं बरोबर उत्तर आहे दक्षिण ध्रुव प्रदेश. पर्याय सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे चंद्रयान 3 चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरले. प्रश्न क्रमांक 92, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर पर्याय सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे शक्तिकांत दास. तर 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास होते.
प्रश्न क्रमांक 93, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोलकाता येथे पहिली मेट्रो सुरू झाली. प्रश्न क्रमांक 94, विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, व्हायरोलॉजी. विषाणूंचा अभ्यासाला काय म्हणतो आपण? व्हायरोलॉजी. प्रश्न क्रमांक 95, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? पर्याय सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. तर वंदे मातरम हे गीत, राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 96, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर सी, गोदावरी. जायकवाडी धरण महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर बांधलेले आहे. प्रश्न क्रमांक 97, 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर कोण आहेत? त्याचे पर्याय क्रमांक बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न क्रमांक 98, चंद्रयान 3 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर ए, विक्रम. तर चंद्रयान 3 मोहिमेतील लँडरचे नाव विक्रम होते, तर रोव्हरचे नाव काय होते? प्रज्ञान. प्रश्न क्रमांक 99, 2024चा पुरुष बुद्धिबळ विश्वविजेता कोण ठरला? तर पर्याय नंबर बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे डी गुकेश. यांनी 2024 मध्ये जागतिक बुद्धिबळ विजेतेपद जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 100, भारताचे सध्याचे 2025 चे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, ज्ञानेश कुमार. तर 2025 मध्ये भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 100 महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न, त्यांची उत्तरे आणि सविस्तर स्पष्ट करणे पाहिली. तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच कोणता प्रश्न नवीन माहिती देणारा वाटला तेही आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आणखी नवीन सामान्य ज्ञान प्रश्न आणि स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती घेऊन भेटू. तोपर्यंत अभ्यास करत राहा, यशाच्या दिशेने वाटचाल करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.